मनसेच्या बैठकीतली इनसाइड स्टोरी एबीपी माझाच्या हाती लागली आहे। महाराष्ट्र सध्या आयसीयू मध्ये आहे असं वक्तव्य केलं राज ठाकरेंनी या बैठकीदरम्यान। प्रत्येक गोष्टीला एक्सपायरी डेट असते, सत्तेत असणाऱ्यांची एक्सपायरी होणार असं राज ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांना सांगितलंय। त्यामुळे पक्ष बांधणीला सुरुवात करा अशा सूचना राज ठाकरेंनी या बैठकीत आपल्या कार्यकर्त्यांना दिल्याचं समोर येतं। महाराष्ट्र आयसीयू मध्ये नाही तर महाराष्ट्र विकासाच्या वाटेवर आहे। राज ठाकरे यांची स्लिप ऑफ टंग झाला असेल। राज ठाकरे यांना म्हणायचं असेल की महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयसीयू मध्ये आहे आणि गेल्या काही दिवसात निवडणुकीमध्ये मनसेचा परफॉर्मन्स बघता आयसीयू मध्ये कोण आहे याचं विश्लेषण आपण करावं। दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेकडून मनसेला स्वीकृत नगरसेवक पद देण्याची शक्यता जवळपास धुसर झाली आहे। यावरून ठाकरे बंधूंच्या युतीत अंतर येण्याची शक्यता येणार असल्याची चर्चा आहे। विशेष म्हणजे शिंदे आणि राज ठाकरेंची नुकतीच भेट झाली, त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेने मनसेला स्वीकृत नगरसेवक पद न देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समजते आहे। ठाकरेंची शिवसेना आपल्या कोट्यातल्या तिघांना स्वीकृत नगरसेवक पद देणार असल्याची माहिती आहे। ठाकरेंच्या शिवसेनेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी 150च्या वर इच्छुकांची गर्दी आहे। त्यामुळे या पदावर कोणत्या तिघांना संधी देणार याची घोषणा लवकरच होणार आहे। साईनाथ दुर्गे, अखिल चित्रे, माधुरी मांजरेकर, प्रमोद शिंदे, हेमंत दुधवडकर, कैलास पाठक, विजय कामठेकर असे अनेक इच्छुक ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये। अनुशेष राहिला होता का नाही ही युती दोन भावांची झालेली होती। दोन पक्ष एकत्र आले होते, कार्यकर्ते जोराने जोशाने नेटाने लढलेले होते। त्यामुळे कुठलाही निर्णय असेल तरी तो आमच्या पक्षाकडनं फक्त राजसाहेब ठाकरेच घेतील। तुम्ही काय म्हणता स्वीकृत असेल किंवा जे काय असेल तो निर्णय फक्त राजसाहेब ठाकरे घेतील, बाकी माहिती देणं हे आमचं काम आहे। उद्धवजी ठाकरे यांचा स्वार्थीपणा बघता ते राज ठाकरे यांना स्वीकृत नगरसेवकाचं एखादं पद देतील असं वाटत नाही। राज ठाकरे यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम उद्धवजी ठाकरे यांनी केलेलं आहे। महापालिकेच्या निवडणुकीमध्ये ते झाले, आता स्वीकृतमध्ये देखील मनसेचा केसाने गळा कापण्याचं काम उद्धवजींच्या माध्यमातून होईल। त्यामुळं माझी राज ठाकरेंना देखील विनंती आहे की आपण अशा लोकांसोबत राहायचं का याचा विचार करा। ज्यावेळी मनसे आणि युबीटीची युती झाली त्यावेळी पहिल्यांदा मी सांगणार होतो की भविष्यामध्ये राजसाहेबांचा ब्रह्मनिरास झाल्याशिवाय राहणार नाही। युबीटी पूर्ण मनसेच्या पाठीत खंजीर खुपसेल, त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे। आणि काल सकाळी जे मी 6:30 वाजता ट्विट केलं होतं त्याचे पडसाद तुम्हाला आज दिसत असतील, कारण मैत्री टिकवणं आणि राजकारण हे दोन भाग आहेत। माननीय राजसाहेबांची आणि शिंदेसाहेबांची अतिशय जवळची मैत्री आहे, राजकारणाच्या पलीकडची मैत्री आहे। आणि म्हणून जर ते एकनाथ शिंदेसाहेबांच्या घरी भेटले असतील तर एवढा जळफळाट करण्याची काही आवश्यकता नाही। आणि या जळफळाटीतूनच तिन्हीच्या तीन एक ऑप्शनचे नगरसेवक आज युबीटीचे झालेले आहेत। तर राज ठाकरेंनी शिंदे यांच्यासोबत जी भेट झाली त्या भेटीबद्दल नेमकं काय म्हटलंय, काय प्रतिक्रिया दिली आहे ते बघूया। थोडी एकमेकांना भेटणं म्हणजे प्रत्येक वेळेला काहीतरी त्याच्याबद्दल राजकारण शोधायचं आणि त्याच्यातनं काहीतरी युत्या आघाड्या, एक तर 3 वर्षांचा निवडणूक आहेत, आता तर काही परिस्थिती तशी नाहीच आहे। आज ते सत्तेवरती आहेत, आम्हाला जर काही समजा सजेशन्स द्यायचे असतील, जर काही चांगल्या गोष्टी करून घ्यायच्या असतील तर त्याच्यासाठी भेट व्हायला नको की प्रत्येक वेळेला त्याच्यातनं काहीतरी आपल्याला शोधलंच पाहिजे, प्रत्येक वेळेला काहीतरी त्याच्यातनं आपण राजकारणच शोधलं पाहिजे अशी काही आवश्यकता नाहीये। उद्या मी मुख्यमंत्र्यांना भेटीन, शहरांचे प्रश्न आहेत, राज्यांचे प्रश्न आहेत, जे आम्हाला जे वाटतात ते आम्ही सांगणं गरजेचं नाही का? मी खरं तर त्या दिवशी तुम्ही जर असतात त्या दिवशी बोललो असतो मी कशासाठी भेटलो। दरम्यान स्वीकृत नगरसेवक पदावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांचं स्टेटस चर्चेत आलंय। कोत्या मनाच्या प्रवृत्तीकडनं कधी स्वीकृतीची अपेक्षा बाळगू नये, संदीप देशपांडे यांनी सोशल मीडियावर हे स्टेटस टाकले, त्यामुळे चर्चांना उधाण आलंय। मनसेने ठाकरेंच्या शिवसेनेकडनं त्यांच्या कोट्यातल्या 3 पैकी 1 स्वीकृत नगरसेवक मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केलेली। मात्र ज्या प्रकारे माहिती मिळते त्यानुसार 3ही स्वीकृत नगरसेवक ठाकरेंच्या शिवसेनेचेच होतील अशी सध्याची माहिती आहे। त्यानुसार ठाकरेंची शिवसेना तयारी करते। यानंतर मनसेचे संदीप देशपांडेंनी अशा प्रकारचा सोशल मीडियावर स्टेटस ठेवत या सगळ्या प्रकारावर मत व्यक्त केलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।